मित्रांनो नमस्कार. नाव माझं आदर्श आणि वर्ड्स ऑफ एक्सपिरियन्स म्हणजेच अनुभवाचे बोल या यूट्यूब चॅनलवर मी तुमच्या मनापासून सहर्ष स्वागत करतो. वर्ड्स ऑफ एक्सपिरियन्स म्हणजेच अनुभवाचे बोल या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझे शेळी पालनाबद्दलचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचून जातील. तर मित्रांनो, आजचा विषय आहे आपला की पहिल्यारू शेळी कधी माझ्यावर येत असते आणि माझ्यावर आल्याची तिची लक्षणं काय आहे आणि माझ्यावर आल्याच्या नंतर तिची लागवड आपण कधी केली पाहिजे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, साधारण शेळी म्हणजे जी पहिल्यारू शेळी असते ती साधारण 7 ते 8 महिन्याच्या नंतर 7 ते 8 महिन्याची झाली तेव्हा तिच्यानंतर तिच्यामध्ये काही जे शरीरामध्ये बदल होत असतात तर त्या बदलानुसार ती शेळी 7 ते 8 महिन्यावर 7 ते 8 महिन्यानंतर ती शेळी आपली माझ्यावर येते. पण तुमचं जर व्यवस्थापन छान असेल, व्यवस्थापन म्हणजे तिचा चारा पाणी वगैरे, लिव्हर टॉनिक आणि खास करून जंत निर्मूलन वगैरे, मिनरल मिक्सरचा वापर, लिव्हर टॉनिकचा वापर आणि विटॅमिनचा वापर तुम्ही जर तिच्यावर वेळेनुसार आणि गरजेनुसार जर तिच्यावर हा खर्च केला, म्हणजे तिचं व्यवस्थापन वगैरे छान केलं, तर साधारण ही शेळी आपली 5व्या ते 6व्या महिन्याची जेव्हा असते, 5 ते 6 महिन्याची आपली शेळी जेव्हा असते तेव्हा ती माझ्यावर येत असते. पण तसं न करता तुम्ही जर त्या शेळीला 1 वर्षाची झाली, म्हणजे शेळी जर आपलं पहिल्यारू पाठ जे 1 वर्षाची झाली तर तिच्या आरोग्याची पूर्णही वाढ झालेली असते आणि ती गाभण राहण्यासाठी ही सक्षम झालेली असते. आपण जर तसं केलं, 1 वर्षाची शेळी झाल्याच्या नंतर आपण तिची जर लागवड केली तरी तिच्या शरीरासाठी छान असते आणि ती पिल्लू म्हणजे तिची डिलेवरीच्या वेळेच्या काळामध्ये तिची डिलेवरी होण्यासाठी ती सक्षम होत असते. आता बघू ती माझ्यावर कधी येते. तर बघा, मी सांगितलं आहे की तुमचं व्यवस्थापन सगळं व्यवस्थित असेल तर 5 ते 6 महिन्यात येते आणि साधारण शेळी ही पहिल्यारू 7 ते 8 महिन्याच्या कालावधीमध्ये येत असते. आणि तुम्ही जर लागवड तिची 1 वर्षानंतर केली तर ती तिच्या आरोग्यासाठी छान असते. तर बघा, माझ्यावर येण्याची लक्षणं काय आहे. आपली शेळी जर माझ्यावर आली तर ती सर्वप्रथम बोकड्यावर उडते. बोकड जर तुमच्या कळपामध्ये असेल तर त्याच्यावर उडते किंवा म्हणजे तिच्या कळपातले जे काही शेळ्या असतात त्यांच्यावर अंगावर सुद्धा उडत असतात. आणि बघा, माझ्यावर आल्याच्यानंतर आपली शेळी एका जागी थक्क उभी राहते, चारा पाणी वगैरे व्यवस्थित करत नाही. काही शेळ्या ओरडत असतात आणि काही शेळ्यांचा मुकामात असल्यामुळे त्या शेळ्या दुसऱ्या शेळ्यांच्या अंगावर उडत असतात. आणि बोकडाला वास जर गेला तर बोकड तिच्या मागे लागलेला असतो आणि आपली शेळी जर एका जागी व्यवस्थित म्हणजे एका जागी ठप्प उभी असेल आणि बोकड तिच्या मागे लागला असेल तर समजायचं आपली शेळी 100% माझ्यावर आलेली आहे. हे काही कारणे आहेत. आणि आता बघू, जर आपली शेळीची लागवड झाली आहे तर आपली शेळी गाभण राहणार की नाही आहे, तर हे आता आपण बघू. तर बघा मित्रांनो, शेळीची लागवड झाल्याच्या नंतर जेव्हा 21 दिवस होतील आणि पुन्हा जर आपली शेळी माझ्यावर नाही आली तर असं समजायचं की आपली शेळी आता गाभण राहिलेली आहे. आणि जर 21 दिवसाच्या नंतर जर बघा, पहिल्यारू शेळी असो किंवा दुसऱ्या वेताची शेळी असो, जर तिची लागवड झाली आहे आणि 21 दिवसानंतर पुन्हा परत माझ्यावर आलेली आहे तर तिची आपण लागवड चांगल्या बोकडकडून, चांगल्या ब्रीडरकडून केली पाहिजे. आणि बघा, साधारण शेळ्या 21 दिवसानंतर पुन्हा परत माझ्यावर येतात. असं काही कारण नाही आहे की 21 दिवस झाले तरी शेळी माझ्यावर नाही आली, 1 महिना झाला माझ्यावर नाही आली. आपली शेळीचा माझ्यावर येण्याचा काळ हा 21 दिवसाचा असतो आणि त्या 21 दिवसाच्या नंतरच आपली शेळी माझ्यावर येत असते. आता समजा आपल्या शेळीची लागवड झाली आहे, म्हणजेच तिला बोकडकडून लागवड झालेली आहे, त्याच्यानंतर आता काय करायचं. तर बघा मित्रांनो, जेव्हा आपल्या आता शेळीला व्हायला म्हणजे तिची डिलिव्हरी व्हायला 145 दिवसाचा कालावधी वेळ असतो, म्हणजे 145 दिवसाचा हा कालावधी वेळ असतो. आणि आता तिला खुराक काय द्यावं. तर बघा मित्रांनो, 3ऱ्या महिन्यापासून, जसं की आपल्या शेळीला लागवड होऊन 3रा महिना चालू झाला आहे, 3रा महिना कंप्लीट म्हणजे 3रा महिना चालू झाला आहे, तर त्या काळामध्ये आपल्या शेळीला विटॅमिन वगैरे, मिनरल मिक्सरचा वापर, लिव्हर टॉनिक या गोष्टी आपण सर्व तिला पुरवल्या पाहिजेत. तर खुराकामध्ये काय द्यायचं, मुठभर गहू, मुठभर ज्वारी वगैरे, तुमच्याकडे जो काही तिला खाद्यामध्ये द्यायचा असेल, जसं की गहू, ज्वारी, मक्का, सोबत शेंगदाणा पेंड वगैरे काही वगैरे असतील तर जास्त प्रमाणात न द्यायचं. त्याला शेळी जर आपली 3ऱ्या महिन्याची गाभण असेल तर तिला 100 ग्रॅमपासून सुरुवात करायची ते 250 ग्रॅमपर्यंत तिला खाद्य पुरवा. तर हा खाद्य कधीपर्यंत द्यायचा, जोपर्यंत आपली शेळीची डिलिव्हरी होत नाही तोपर्यंत तिला खाद्य आपण पुरवलं पाहिजे. कारण आपल्या शेळीच्या पोटामध्ये जे वाढणारं करडू असतं ते पण चांगलं म्हणजे तंदुरुस्त राहतं, निरोगी राहतं आणि आपली शेळी खराब होत नाही आणि आपली शेळी व्यवस्थित बरोबर
राहते. आणि आपली शेळी जर गाभण असेल तर तिला कोणतेही लसीकरण करायचं नाही आणि कोणतीही समजा गाभण आपली शेळी आहे आणि तिला हगवण वगैरे लागली, हगवणीच्या गोळ्या वेगळ्या मिळतात आणि तिच्या पोटामध्ये जर जंत झाले असतील तर फेनबेंडाझोल नावाचं जे जंताचं औषध मिळतं ते आपल्या शेळीला चालतं. आता वजनानुसार किती द्यायचं ते मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, तरी आता या व्हिडिओमध्ये सांगतो की बघा आपली शेळी 30 किलोची असेल तर तिला 10 ml साधारण 9 ते 10 ml चालून जाईल. कोणतं औषध तर फेनबेंडाझोल नावाचं औषध आपल्या मेडिकलमध्ये मिळून जातं. तर बघा मित्रांनो, शेळीची डिलिव्हरी झाल्याच्या नंतर म्हणजेच 145 दिवस झाल्याच्या नंतर आपली शेळीची डिलिव्हरी होते आणि डिलिव्हरी झाल्याच्या नंतर सर्वप्रथम तिला डिलिव्हरी झाल्याच्या नंतर तिला थोडं तेल आणि थोडी डाळ वगैरे तिला द्यायची, कारण आपली शेळी पूर्ण खालेली झालेली असते आणि तिला अशक्तपणा न येण्यासाठी आपण तिला थोडं खाद्य म्हणजे खाद्यतेल आणि थोडी डाळ हे तिला द्यायचं. आणि त्याच्यानंतर एक्झापार म्हणजे पोट साफ होण्यासाठी आणि तिच्या पोटामधले जे काही घाण असते ते घाण साफ होण्यासाठी आपण तिला एक्झापार नावाचं औषध किंवा हिमरोप नावाचं हिमालया कंपनीचं औषध आपण त्या शेळीला सुरुवातीला 50 ml नंतर पुन्हा 12 तासांनी 50 ml असं करून तुम्हाला त्या शेळीला द्यायचं आहे. किती दिवस 4 ते 5 दिवस द्यायचं आहे ते औषध. त्या औषधाने काय होतं, शेळीच्या पोटातली जे काही घाण असते म्हणजे करडांची ती घाण साफ होते आणि शेळीचं पोट साफ झाल्याच्या नंतर आपली शेळी पुन्हा अजून 21 दिवसांनी किंवा पुन्हा एखादी महिन्याने आपली शेळी बरोबर माझ्यावर येत असते. तिचा जो काही काळ असतो माझ्यावर येण्याचा तो व्यवस्थितपणे चालतो. आपली शेळीची डिलिव्हरी झाल्याच्या नंतर जर आपली शेळी 21 दिवसांनी पुन्हा परत माझ्यावर येत असेल तर तसं न करता आपल्या शेळीला आपण 2 महिन्यांनी भरवली पाहिजे, कारण तिच्या शरीरासाठी ते खूप वाईट असतं. जर आपल्या शेळीची डिलिव्हरी झाल्याच्या नंतर 21 दिवसांनी आपण तिला पुन्हा लागवड केली तर आपली शेळी ही लवकर तिचं दूध आटते आणि दूध आटल्यामुळे जे तिचे काही करडे असतात त्या पिल्लांना दूध न मिळाल्यामुळे ते पिरडे आपले जास्त वाढ होत नाही आणि अशक्तपणा त्यांच्यामध्ये होत असते. तर मित्रांनो, हे आहे पहिल्या शेळीबद्दल माहिती. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओच्या कमेंटमध्ये मला सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.